तो तुम अपना मराठी लोग को लाके खड़ा करो गाड़ी चलाने के लिए। यूपी बिहार नहीं रहेगा तो मुंबई चलेगा। काय चुकीचं बोलला तो व्यक्ती। आपल्या मुलांना रस्त्यावर पाणीपुरीचा ठेला लावायला, रिक्षा चालवायला लाज वाटते, म्हणूनच ती लोक बाहेरच्या राज्यामधून येऊन आपल्या राज्यामध्ये पोट भरतात। त्या लोकांना मराठीची सक्ती करण्यापेक्षा आपल्या मुलांना व्यवसायासाठी प्रेरित करा। मराठी माणसं व्यवसाय कसला करतात तर कपड्याचा आणि चहाचा, त्याच्यामध्ये त्यांना फ्रँचायझी घेऊन एसीचं दुकान लावून मग व्यवसाय करायचा असतो। राजकारणी लोक भाषेचा वाद घालून स्वतःच्या राजकारणाच्या पोळ्या भाजण्याचं काम करतात, पण आपल्या मुलांना व्यवसायासाठी प्रेरित करत नाहीत। मला प्रत्येक मराठी तरुणाला हात जोडून विनंती करायची आहे, आयटी कंपनीमध्ये जॉब शोधण्याच्या नादामध्ये स्वतःचं आयुष्य खराब करण्यापेक्षा मिळेल तो व्यवसाय करा। चार लोक काय म्हणतील, शेजारचा काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, याचा विचार जर करत बसलास तर तुमचं उद्याचं आयुष्य हे पूर्णपणे खराब असेल। परत एकदा सांगतो, त्या लोकांना मराठीची सक्ती करण्यापेक्षा आपल्या मराठी तरुणांना व्यवसायासाठी प्रेरित करा, जेणेकरून आपल्याच राज्यात आपलीच मुलं हे व्यवसाय करू शकतील। आपली मुलं व्यवसाय करत नाही म्हणून ती बाहेरच्या राज्यामधून येतात आणि आपल्या राज्यात पोट भरतात। अरे उत्तम उदाहरण आहे आपल्या देशामध्ये की चहा विकणारा पंतप्रधान होतो, रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री होतो, तरी सुद्धा आपल्या मुलांना ही कामं करायला लाज वाटते। हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे।